नमस्कार. CIT न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. अंबासाहेब भारतीय जनता पार्टी यांनी शिवसेना शिंदेगड यांच्यावर हे म्हणणं केला पूर्णपणे चुकीचं आणि आहे. मी कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने अथवा विरोधामध्ये वकीलपत्र दाखल केलं नव्हतं अथवा कोणतेही इलेक्शन अपील दाखल केलेलं नव्हतं. यामध्ये 18 तारखेला छाननी झाल्यानंतर सर्वात प्रथम जर कोण इलेक्शन अपील मध्ये गेला असेल ते राजेंद्र वाळेकर गेलेले होते. राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, साधना वाळेकर यांनी अपील दाखल केले होते. त्यात एक महत्वाची गोष्ट अशी की साधना राजेंद्र वाळेकर हिने तेजश्री करंजुले अध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या विरोधामध्ये प्रामुख्यानं अपील क्रमांक 6/2025 दाखल केलेलं होतं. त्यामध्ये त्यांचं जे कंटेन्शन होतं की त्यांनी जे निवडणूक चिन्ह आहे त्यात 2 रिकामी ठेवली होती, त्यांच्या मिळकतीचे वर्णन केलेलं नव्हतं, कृषी दाखवली होती आणि विदेचं उत्पन्न दाखवलं आणि तिसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्यांचा जन्म दाखला हा ग्रामपंचायतीचा आहे. परंतु ह्या बाबतीमध्ये त्यांनी ज्यावेळेस छाननी झाली त्यावेळेस त्यांच्या प्रतिनिधीनं अथवा त्यांच्या वकिलांनी छाननीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची हरकत घेतलेली नव्हती किंवा लेखी रिप्रेझेंटेशन दाखल केलं. असं असताना कोर्टामध्ये ऍक्सेप्टन्सच्या विरुद्ध अपील दाखल केले गेले आणि आज अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे केवळ अध्यक्ष पदाच्या नॉमिनेशनच्या विरुद्ध ऍक्सेप्टन्सच्या विरुद्ध अपीलमध्ये गेल्यामुळं आणि त्या अपीलाचा निकाल हा 22 तारखेला येणं अपेक्षित होतं. तो निकाल 25 तारखेला आला म्हणून ही निवडणूक पुढे ढकललेली आहे. जर त्याविरुद्ध अपील दाखल झालं नसतं तर अंबरनाथची नगरपालिका निवडणूक ही पुढे ढकलली गेली नसती. दुसरा महत्वाचा मुद्दा, यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिप्रेझेंटेशन अथवा तक्रार अथवा हरकत असाही लेखी स्वरूपात नव्हतं. कोर्टाने त्यांच्या याच्यावर रिझन इज गिव्हन, नो एनी ऑब्जेक्शन इज टेकन. तर प्रश्न या ठिकाणी असा पडतो की तुम्हाला जर इलेक्शन लढायचं नव्हतं किंवा तुम्हाला 25 तारखेला त्यांनी फॉर्म माघार घेतला, याचा अर्थ असा होतो की ही निवडणूक पुढे ढकलावी किंवा ह्या निवडणुकीमध्ये अडथळा निर्माण व्हावा, उमेदवारांची मानसिकता खराब व्हावी, त्यांचा वेळ प्रचाराच्या आधी घेतला जावा, ह्या एकमेव हेतूने राजेंद्र वाळेकर आणि साधना वाळेकर यांनी किंवा वाळेकर फॅमिलीनी ही संपूर्ण अपील दाखल केली मध्ये कारणीभूत ठरलो. हे माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. निवडणुकी ह्या 2 डिसेंबर ऐवजी आता पुढे 20 डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायची प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येत आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपीलला जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं. परंतु कुठंतरी या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल, परंतु टाइम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढे त्या ठिकाणी ढकलण्यात आलं. खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो. या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागे ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही. आज देखील संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे. अनेकांनी त्यांचे तिकीट, मतदार असतील की त्यांनी त्यांचे तिकीट असू किंवा ते गावाचे काही कार्यक्रम असू, भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी निवडणुकानुसार ठरवले होते. परंतु आज हे 18 दिवस पुढे गेल्यामुळं प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीने आज त्रस्त होणार आहेत. आज शाळेतले शिक्षक असू किंवा सगळ्या गोष्टी, ज्याही गोष्टी ह्या निवडणूक संदर्भात ज्या अटॅच्ड असतात ते सर्वच यंत्रणा आज त्या ठिकाणी गुंतले गेले. हे शहरामध्ये गेल्या आणखीन 18 दिवस कोणत्याच प्रकारचं विकास कार्य त्या ठिकाणी होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त एका परिवाराच्या मानसिकतेच्या किंवा एका परिवाराच्या आनंद करता किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटण्याकरता या शहराला आम्ही कसं त्रास देतो, या शहराला कसं आम्ही बेटीस धरू शकतो, या विचाराचं एक त्या ठिकाणी उदाहरण देण्याकरता या परिवारांनी आज त्यांच्या चुकीमुळे निवडणूक आयोगाने 18 दिवस आपले इलेक्शन त्या ठिकाणी पोस्टपोन केले. मी खरं आपल्या सर्वांच्या माध्यमातून
सगळ्यांना ह्या गोष्टीमध्ये स्पष्टता देतो. कुठंतरी इतर पक्षांचं नाव सांगण्यात येतंय की त्यांच्या माध्यमातून झालं, परंतु राजेंद्र वाडेकर यांच्या चुकीमुळे किंवा यांच्या हेतुस्फूर्त यांनी कोणत्याच प्रकारचं कारण नसताना, कोणत्याच प्रकारची निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा नसताना, कारण की त्यांनी यांचा फॉर्म अगोदरच विड्रॉ करून घेतला होता, परंतु विड्रॉ करत असताना कोणत्याच प्रकारची न्यायालय लढाई करायची आवश्यकता नव्हती, कोणत्याच प्रकारचं त्या अपील मध्ये तथ्य देखील नव्हतं. परंतु मी सांगितलं ना, कुठंतरी या सर्व गोष्टींमध्ये काहीतरी टाइम लॅप्स करण्याच्या हेतूने या सर्व काही गोष्टी चालू होत्या आणि त्याचा रिझल्ट किंवा त्याचा एक परिणाम आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपली मानसिकता याच्याच विपरीत मानसिकता त्या ठिकाणी हे वाडेकर कुटुंब त्या ठिकाणी बाळगतं. या शहराला त्रास कसा देता येईल, या शहराला कसं लुटता येईल, या प्रत्येक शहरामध्ये एक असा कुठंतरी एक विचार कसा सेट करता येईल की या शहराला आम्ही कसं वेटीस धरतो, आणि त्यांनी आज त्या ठिकाणी खूप उत्तम उदाहरण त्या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना दिले. मी पुन्हा एकदा या अशा मानसिकतेच्या अशा विचाराचं या ठिकाणी खंडन करतो आणि याचा निषेध करतो.